तर व्हिडिओला पुढे सुरुवात करण्या अगोदर ना आज ना गौरींसाठी फराळाचं बनवायचं आहे। दिवाळीला जसं आपण बनवतो तसं गौरींसाठी पण बनवावं लागतं। ज्या ताई बसवत असतील त्यांना माहितीच आहे। फराळाला बनवायचं घेण्याच्या अगोदर काही कमेंट्सचे उत्तर द्यायचे आहेत, जसं की फौजी सुट्टी आलेत आणि तुम्ही त्यांच्याकडनं काम करून घेता, ही एक कमेंट्स। त्यानंतर कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याच अशा कमेंट्स होत्या की शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तुमच्या घरामध्ये नाहीये का। त्यानंतर तिसरी एक कमेंट की गणपती बाप्पांना आणताना जो व्यक्ती गणपती बाप्पांना घेऊन येतो त्याच्या डोक्यात टोपी हवी। तर झालं काय, टोपी हवी हो मान्य आहे, पण आम्ही विसरलो, खरं सांगतो। टोपी काढून ठेवली होती आणि गणपतीची मूर्ती आमची ना फार मोठी आणि जड आहे। मी जसं की पाहिलं असेल, हे गाडीतनं उतरले आणि डायरेक्ट घेऊन आले। ती टोपीचं आमच्या कोणाच्याच लक्षात आलं नाही। ती एक चुकी आमच्याकडनं झाली की आमच्या कोणाच्याच लक्षात आलं नाही ती टोपी घालायचं। तर चला असू द्या, काही चुका होतात, माणसांकडनंच होतं शेवटी, माणूस चुकीचाच पुतळा असतो। चुका झाल्याशिवाय माणसांच्या लक्षात येत नाही। आम्ही दरवर्षी बसवतो, असं नाही की पहिलंच वर्ष आहे। आणि टोपी किंवा रुमाल बांधून दरवर्षी येणारा व्यक्ती घेऊन येत असतो। पण ह्या वर्षी कसं काय विसरलो, टेबलवरती आर्यांच्या स्टडी टेबलवरती काढून ठेवलेली, आम्ही विसरलो। हे म्हणजे पटकन चला खूप जडे म्हणून आजपर्यंत यूज, तर मुलं पण उड्या मारत होते आणि खूप गोंधळ झाला आणि त्या गोंधळात आम्ही दोघीही विसरून गेलो। तर ती एक चांगली गोष्ट झाली, विसरलो, आता पुढच्या वर्षी नाही विसरणार। पुढच्या वर्षी नाही विसरणार। तर बऱ्याच ताईंनी सांगितलं की घालायला पाहिजे होती, पण हो खरंच घालायला पाहिजे होती, पण आमच्याकडनं ती चूक झाली। त्यानंतर दुसरी एक गोष्ट, जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत बऱ्याचशा कमेंट्स येतात की तुमच्या घरात मूर्ती नाही का, तुमच्या घरात मूर्ती नाही का। तर हे बघा, आमच्या घरामध्ये मूर्ती पण आहे आणि फोटो पण आहे। तर व्हिडिओ घेताना काय होतं की आम्ही दरवेळेस असा व्हिडिओ घेतो, तो फोटो तुम्हाला दाखवते आधी बघा। दरवाजाच्या वरती आमचा फोटो आहे। काय होतं की दरवाजातून इकडून ज्यावेळेस प्रकाश येतो त्यावेळेस म्हणजे व्हिडिओची क्लिअरिटी येण्यासाठी आम्ही असा मोबाईल धरत असतो आणि महाराजांचा फोटो इथं वरती आहे पहा, मी बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला। तर हे पहा, अशा पद्धतीने इथं फोटो आम्ही म्हणजे जेव्हापासून इथं राहायला याच्या आधीच हा फोटो लावला होता आम्ही। जसं की सामान सगळं शिफ्ट करत होतो, आम्ही काय केलं की 2-3 दिवस राहायला याच्या अगोदर, म्हणजे जे जागरण गोंधळ आमचं व्हायचं होतं, घराची पूजा व्हायची होती, त्याच्या अगोदरच आम्ही सगळं सामान थोडं करून एक 3-4 दिवसामध्ये सगळं सामान जिथले तिथं सेट केलं होतं आणि पूजा वगैरे झाल्याच्या नंतर मग राहायला आलो। तर त्याच वेळेस आम्ही ती म्हणजे फ्रेम तिथं लावली होती। तर आता ज्या आता आपल्या बऱ्याच दिवसाचे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल की आमच्या घरात मूर्ती पण आहे आणि फोटो पण आहे। मूर्ती पण दाखवते तुम्हाला। तर जे खूप दिवसाच्या ताई व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल की आम्ही शिवजयंती सुद्धा खूप मोठ्या उत्साहाने, आम्ही महिला सुद्धा, आमच्या घरातली माणसं सुद्धा आम्ही सेलिब्रेट करतो काही वर्षापासून। जसं घरी आलोय तसं, म्हणजे त्यावेळेस आमचं चॅनल पण नव्हतं, त्याच्या अगोदरपासून आम्ही हे सगळं सामूहिक हे जे पण सण आहेत ना ते सगळे साजरे करतो। त्याचबरोबर शिवजयंती सुद्धा करतो। तर गेल्या वर्षी केलेला व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे। दुसरी एक गोष्ट की ज्या ताई कधीतरी व्हिडिओ बघतात ना, तर त्यांना म्हणजे मग समजत नसतं एका व्हिडिओमध्ये किंवा 8 दिवसाच्या आतल्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजत नाही। आता काही ताई वर्षापासून जसं चॅनल ओपन केले तसे व्हिडिओ बघतात, तर त्यांना सगळं आमच्या बाबतीत माहिती झालेलं आहे। एक 8 दिवस महिन्यापासून व्हिडिओ पाहायला सुरुवात केल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नाही आणि उत्सुकता लागते सगळं काही जाणून घ्यायची, पण त्यासाठी थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात, चॅनलला कंटिन्यू राहावं लागतं, जेणेकरून सगळं काय आहे काय नाही ते सगळं समजतं। तर आता मूर्ती पण दाखवते तुम्हाला कुठं आहे। तर हे पहा, मूर्ती आम्ही इथं ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने, तर ही बऱ्याच वर्षाची मूर्ती, एक 4-5 वर्ष झाले असते ही मूर्ती घेतलेली। आमची मूर्ती जुन्या घरून, म्हणजे जुन्या घरी आम्ही घेतलेली होती आणि ह्याच मूर्तीची आम्ही दरवर्षी शिवजयंतीला पूजा वगैरे करतो। आता तुमच्यातले बरेच जण म्हणतील की तुम्ही तिथं का नाही ठेवली, हॉलमध्ये का नाही ठेवली, तर हे आमचं फ्रंट आहे। इथं बसल्याच्या नंतर हे एकदम फ्रंट एंट्रीलाच आहे तो स्पेस, समोरच आम्हाला असा हॉल आणि एंट्रीलाच हा लगेच असा स्पेस आहे, म्हणजे समोरच दिसतंय लगेचच्या लगेच। आता वॉशिंग मशीन वरती का ठेवली असं बऱ्याच जणांचा प्रश्न असेल, किंवा मग जिन्याखाली का ठेवली, तर मूर्ती खूप मोठी आहे ती, इथं ठेवायला तिची मूर्तीची जी रुंदी आहे ना ती बसत नाही, मूर्ती बाहेर येते, इथं पण कुठेच बसत नाही, इथं जबरदस्ती बसते। ते एकदा दोनदा ध्रुव तिथं गेला पडता वाचलेली, त्याच्यामुळे हा जो स्पेस आहे ना हा कमी आहे, इथं बसत नाहीये, मेन प्रॉब्लेम असं नाहीये। आणि तिकडे पण हाईटला पण बसत नाहीये, तर दुसरीकडे इथं कुठंच म्हणजे तिला व्यवस्थित परफेक्ट सेफ्टी जागा नाही, सेफ म्हणजे जागा नाही सापडली, त्याच्यामुळे मग आम्ही तिला तिथे ठेवली। अगोदर इथं ठेवली होती आणि साईडने तिला आम्ही थोडंसं असं खालनं सपोर्ट वगैरे पेपरचा करून ठेवली होती, पण तरी सुद्धा ती दोनदा पडता ध्रुवकडनं वाचली। असं उभं राहायला गेलं, तिथं कुणी बसलं की ती डोक्याला लागायची, त्याच्यामुळं आम्ही ती तिथं ठेवली आणि तिथं ठेवल्यापासून ती सेफ आहे, छान आहे। मूर्ती ठेवल्या, त्याच्यामध्ये गळ्यातलं वगैरे सगळं म्हणजे करतो आम्ही, असं नाहीये, पण प्रत्येक गोष्टच असं दाखवूनच करायची पॉसिबल होत नाही असं मला म्हणायचंय। आणि आहे शिवजयंतीचा पण व्हिडिओ आहे, मधनं जर कधी असा कॅमेरा फिरला, जे कंटिन्यू ब्लॉग मध्ये आहेत
त्यांना माहिती आहे की आमच्या घरात आहे की नाही. आज ज्यांना नव्हतं माहिती त्यांना सुद्धा माहिती झालं असेल. बऱ्याच वेळा कमेंट्स आल्या ह्या बाबतीत, पण सांगावं असं म्हटलं, कारण आमच्याकडे होती त्याच्यामुळे आम्ही म्हटलं नाही सांगता येईल, दाखवता येईल. पण मग कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याच कमेंट आल्या, त्या कमेंटला बऱ्याच लाईक्स आल्या, तर म्हणलं चल आता 2-3 वेळा हे झाले, आपल्याला पहिले त्याच्यावरती बोलावं लागेल की आहे की नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची कमेंट ही की तुम्ही फौजी सुट्टीवर आलेत, त्यांची तब्येत ठीक नाहीये, तर तुम्ही त्यांना आराम करायला लावा, तुम्ही त्यांच्याकडून खूप काम करून घेताय. तर खरं सांगायचं की तेच आराम करत नाहीत बिलकुल. आलं त्या दिवशी त्यांनी एकच दिवस आराम केला, त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती दुसऱ्या दिवशी लगेच म्हटले की मला लय बोर होता, आपण कुठतरी फिरायला जाऊ. मग आम्ही दर्याबाई पाडर फिरायला गेलो आणि त्याच्यानंतर म्हणजे ते म्हणजे आराम हराम होत आहे, त्याच्यामुळे ते अजिबात आराम करीत नाही. त्यांना मी आज सुद्धा म्हणलं की आपल्याला अशा कमेंट्स येतात तर तुम्हीच सांगा व्हिडिओमध्ये. तर म्हणले नाही मला एवढा कॉन्फिडन्स नाहीये, मी व्हिडिओमध्ये बोलत नाही, अजिबात तूच सांग काय सांगायचं ते. नाहीतर मी त्यांना म्हणत होते तुम्हीच सांगा, तुमच्या तोंडाने सांगितलेलं चांगलं राहील. आणि आणखी एक की काही ताईंना असं वाटतंय की स्वाती जिकडे जाईन तिकडे एकटीच फिरतीये, स्वतः फौजींसोबत फिरायचं तर एकटीच फिरती कुठं पण जा, आपलं नाही का. त्यांना ते सुट्टीवर आले तरी पण त्यांना टाइम देत नाहीये, हे करत नाहीये, ते करत नाही. म्हणजे बरंचसं काही ज्याला लाईक पण भरपूर आले, बऱ्याच जणांना असं वाटतंय. पण आता खरं सांगायला त्यांना म्हणजे हे हिंडणं फिरणं ह्या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. 1857च्या काळातले आमचे राजू, त्यांचे विचार फार जुने आहेत, त्यांना नाही आवडत हे. आता त्यांना नाही आवडत म्हणून याचं सॅक्रिफाईस करू शकत नाही. आम्ही तर सगळे म्हणतो चला. आता आहे असं 2 हाताचे दोन्ही बोट सारखे नसतात. तुमचे जे मोठे राजे आहेत त्यांना भरपूर शौक आहे सगळ्याच गोष्टीचा, म्हणजे हौशी आहेत, मेन म्हणजे हौशी येतं. आणि त्याच्या एकदम अपोजिट हे आहेत. आता एकाच आईच्या पोटी जन्मलेले बरेचसे असतात, बहिणी असतात, भाऊ असतात, तर ते म्हणतात ना हाताचे 2 बोट सारखे नसतात. त्यातला हा प्रकार आहे की नसतो, खूप असं सिमिलरिटी नसती 2 भावांमध्ये किंवा 2 बहिणींमध्ये. थोडाफार चेंज असतो, पण ह्यांच्या दोघांमध्ये फार चेंज आहे. त्यांना एकदम नाहीच आवडत त्यांना हे. आणि मेन तर त्यांना व्हिडिओ यायला पण नाही आवडत. आता आज पण मी म्हणलं तुम्ही या सांगा, आपण म्हणजे हे करू. आता बऱ्याचशा तुम्हाला सगळ्यांना वाटतं की त्यांनी व्हिडिओमध्ये यावा, या का हरणाच्या व्हिडिओमध्येच आले तर त्यांचं म्हणजे त्या हरणाचं त्यांनी त्याचा जीव वाचवला, सगळ्या गोष्टी केल्या, म्हणून मग आता त्यांना सोडू वाटत नव्हतं ते स्वतः जवळून. त्याच्यामुळे ते त्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये आले, ते सगळ्यांना म्हणजे चांगलं वाटलं. आणि जसं तुम्हाला वाटतं त्यांनी व्हिडिओमध्ये यावं, तसं तर मला तर लई वाटतं. तर काय सांगावं, मला पण वाटतं. काही जण म्हणतात त्यांची तब्येत खूप खराब झाली, त्यांची तब्येत तशीच आहे, लहानपणापासून तशीच आहे, लुकडेच आहे. आणि ते स्वतःहून म्हणजे तब्येत होऊन देत नाहीत, स्वतःहून म्हणजे ते म्हणतात नको, कारण आर्मीमध्ये जास्त ओव्हरलोड वेट झाल्याच्या नंतर ते म्हणतात मग नंतर कमी करायला लई प्रॉब्लेम येतो. त्याच्यामध्ये म्हणतात नकोच, मला वाढवायचंच नाहीये, मला माझी स्टील बॉडी आहे तशीच ठेवायची. आणि काम म्हणते मला काम करावंच लागेल, म्हणजे मला तसं करमत नाही, ते नाहीच बसून जमतच नाही. किती तुम्ही म्हणला इथं फंक्शन आहे तिथं फंक्शन आहे, इव्हन जवळ कुणाचा रिलेटिव्हचा प्रोग्राम असला आम्ही चला म्हणलं तर या तुम्ही जाऊ असं म्हणतात. आणि मग ते ना आल्यामुळे ही अगोदर तशी करायची, ही पण नव्हती येत. मग हेच एकदा रागवले, म्हणले त्याला नाही यायचं तर जाऊ दे, त्याची नाही इच्छा तर. पण मग ध्रुव तू त्याच्यामुळे तुम्ही का थांबता, चला म्हणून तुम्ही जा बिंदास, मला त्यांना असं आवडतच नाही बाहेरचं जास्त. असं जग दुनिया बस 2-3 गोष्टी त्यांच्यासाठी त्या आहेत, त्याच्यातच ते त्यांचे मग्न बिझी व्यस्त आनंदात आहेत. तर तसं बाकीचा स्वभाव वगैरे सगळं व्यवस्थित आहे, कोणत्या गोष्टीला काही म्हणजे त्यांचं काही हे नाही. पण काय असं ते म्हणजे त्यांना नाही आवडत म्हणल्यानंतर आम्ही पण फोर्स नाही करत. तर मला पहिले अगोदर वाटायचं की यार येत नाहीत, हे नाही ते नाही, पण जसं की सगळे सारखेच नसतात, आहे त्याच्यामध्ये समाधानी आणि ते त्या गोष्टीमध्ये खुश आहे. त्याच्यामुळं मी त्यांना फोर्स करीत नाही कधी. आणि चला असं म्हणलं चला ताई आहे दाजी आहे, त्याच्यामुळं ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहे त्या तर होतच राहतात. त्याच्यामुळं म्हणलं असं नाही येत तर नाही येत, आहे का नाही, काय करणार, त्यांचा स्वभावच तसा आहे, तर त्याला कोणी काही करूच शकत नाही. नाहीच आवडत एखाद्या व्यक्तीला म्हणल्याच्या नंतर काही गोष्टी, तर आपण त्याला फोर्स करू शकत नाही, त्यांना नाही आवडत बाहेर. आणि असं थोडी आहे की मला त्यांच्या बरोबर कुठं जायला आवडणार नाही, असं कुठं म्हणजे फिरायला आवडणार, हा नेलं तर आवडणार ना, तसं कसं आवडणार. म्हणले चल जायचं तर ती का नाही जाणार, कोणती पण बायको पळत जाईल. पण ज्या माणसालाच इंटरेस्ट नाही म्हणलं ती बाई तरी काय करणार आहे. मग आमच्या बरोबर आम्ही कुठं चाललो तर चल म्हणत असतो, तर मग आम्ही येतो फिरून. ज्या माणसाला इंटरेस्ट नाही त्याला आपण जबरदस्ती करण्यात काहीच अर्थ नाही. आणि ते गेले तरी पण ते एकदम शांत बसते, कोणाशी बोलत नाही,
म्हणजे फिरायला फोटो काढायला चला म्हणलं फोटो काढायला पण येत नाही तर असं म्हणजे ते काय होतं माहिती का, बळजबरी धरून आणून उभा केल्यासारखं. त्याला काय अर्थ नाहीये. कोणती पण गोष्ट असो काही पण असो म्हणजे स्वतःची खुशी पाहिजे, आतून हुरूप पाहिजे त्या गोष्टीला, तर कुठेतरी जाऊन ते समोरच्या माणसाला पण करमणूक आणि समोरचा माणूस पण खुश होतो, त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येतो. बळच धरून न्यायचं आणि मग ते शांत शांत एकदम, त्याच्यामुळे ते असं कुठेतरी हे नाही वाटत, खुश नाही वाटत माणसाला. नुसतं जायचंय म्हणून गेलंय, केअर करायचं म्हणून केलं, त्याच्यात काय अर्थ नसतो. जर कुणी काय म्हणलं तर ते म्हणणार तुम्ही माझा टाइम वेस्ट घालवला, माझे एवढे 4 झाडाचे काम झाले असते, माझं एवढं साफ करून झालं असतं, माझं हे काम झालं असतं, ते असे म्हणतात. त्याच्यामुळे ते त्यांच्या ह्याच्यामध्ये खुश आहे, आम्ही त्यांना नाही फोर्स करत. दुसरी एक कमेंट की काही त्यांच्या अशा कमेंट्स आलत्या की सणाच्या दिवशी हे काही तुम्ही बेसन भाकरी करताय, सणाच्या दिवशी 21 भाज्यांचा नैवेद्य असतो. तर 21 भाज्यांचं तर मी ऐकलं नाही. हे बघा, गणपतीला आम्ही मोदक, लाडू, पेढे हे असं स्वीट जे आपण गोड पदार्थ आम्ही चढवतो, 21 भाज्या वगैरेचा नैवेद्य आम्ही नाही ठेवत. आणि इव्हन आपल्या इथं म्हणजे कुठंच नाही, आमच्या माहेरी पण नाही आणि इथं जसं की सासरी पण नाही, आमच्या वस्तीवर म्हणजे कुणीच करत नाही. हे आम्ही पहिल्यांदाच ऐकलं. गौरीला ठेवतात ती शेक भाजी वगैरे, पण गणपती बाप्पांना मी ऐकलं नाही. हो, गोड जेवण आपण बनवतो, तर गोड जेवण आम्ही बनवलं होतं आणि बेसन बनवत नाही सणासुदीच्या दिवशी, हे आम्हाला माहित नव्हतं. खरं सांगतो. आणि असं आपल्या इकडे उलट सणाच्या दिवशी आमच्या इकडे पुरी बेसन बनवते, म्हणजे रेअरली असं कधीतरी ते कडक जे बेसन असतं ना लग्नातलं, ते आमच्या इकडे बनवतात, म्हणजे हौसाने बनवतात. तर आमच्या अक्का जुन्या याच्या आहेत, त्यांना वाटलं खाऊ, त्याच्यामुळे काल मग आम्ही थोडंसं बनवलं होतं. बाकी त्याच्याबरोबर बरेचसे आयटम होते, गोडाची खीर, पुरी, भजे, कुरडई, पापड, ते सगळं जेवण होतं, श्रीखंड वगैरे. पण त्यांची इच्छा झाली म्हणून मग म्हटलं काय 2 मिनिटं लागते, खायची इच्छा झाली, त्याच्यानंतर माणसाला मग काय मन मारायचं म्हणून दिलं करून. पण मग आता याच्यात काय चुकीचं आहे, म्हणजे मला कळालं नाही बेसन का नाही करावं हे मला समजलं नाही, कारण आम्हाला माहितीच नव्हतं. सणाच्या दिवशी बेसन करत नाही, खरं नव्हतं माहिती असतं तर आम्ही नसतं केलं. आणि मला असं वाटत नाही की त्याच्या मागं काहीतरी म्हणजे काय चुकीचं असेल. खाण्याचा पदार्थ आहे, म्हणजे रिझन असू शकतं. म्हणजे कुणी म्हणलंय की पूर्वजांपासून चालत आले, तर असं की ठीक आहे, आता नाही करायचं आम्ही, आता माहित झालंय त्याच्यामुळे. माहिती अगोदर आम्हाला, आणि आमच्या अक्कांना पण नव्हतं माहिती, कधी आमची मम्मी पण नाही म्हणली. खरंच हे का नाही, आमच्या इथे पुरी असलं ना तर पुरी बरोबर कॉम्बिनेशन ती बेसनाची रेसिपी पण तुम्हाला एखाद्या दिवशी मी टाकन, थोडीशी वेगळी रेसिपी आहे. आणि उलट आमच्या इकडे साईबाबाला वगैरे म्हणजे ह्या देवांना म्हणजे उलट बेसन भाकरीच नैवेद्य दाखवतात. आता असं काही वाटलंच नाही, चला असं काहीतरी कारण त्याच्या मागचं म्हणूनच तुम्ही सांगितलं. 2-3 पोळ्याच्या दिवसापासून पुरणपोळ्या खातोय. उरलेलं पुरण आहे ना आम्ही फ्रीज मध्ये ठेवलं होतं आणि त्याच्यातल्या मग दिवसात 1-2 गरम पोळ्या घरामध्ये होतच होत्या, त्याच्यामुळे पुरणपोळी आम्ही नाही बनवली. म्हणलं आता याला बनवूयात, गौरी गणपतीचा सण येतोय, गौरीला आपल्याला सवासणी जीव घालायला बनवावंच लागेल, म्हणून आम्ही काल नाही बनवलं. मग पुऱ्याचं म्हणलं चला पुरी आणि हे बनवूयात आपण, श्रीखंड, पुरी, भाजी वगैरे. तर चलताय आता दिवसभर आपल्याला फराळाचंच बनवायचंय, देवीच्या नैवेद्याचं सगळं काही जे पण आहे फराळाचं, आपण दिवाळी जसं करतो तसं सगळं बनवायचंय. तर आज 1-2 आयटम बनवून घेऊ आणि उद्या राहिलेले त्याच्या अगोदर तुम्हाला गौरींसाठी आम्ही काही ज्वेलरीची खरेदी केलेली आहे, ती तुमच्याशी शेअर करणार आहोत. कारण की 1-2 ताईंच्या रिक्वेस्ट होत्या की तुम्ही ज्या वेळेस ज्वेलरी खरेदी करता त्यावेळेस नक्कीच आमच्यासोबत शेअर करा, जेणेकरून आम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल ज्यावेळेस आम्ही घेऊ त्यावेळेस. तर चला तुमच्याशी शेअर करतो मग ते. तर हे पहा, आणले तसेच बॉक्स ठेवले होते, कारण भरपूर दुकानं फिरून आणि चॉईस करून घेतले. 3 घंटे घालवले ज्वेलरीसाठी, कारण की ह्या गोष्टी ना पुन्हा पुन्हा होत नाहीत. आता 3-4 वर्ष तरी काही टेन्शनच नाहीये ज्वेलरीचं. जास्त जातील, पण आपलं कसं आहे आपल्यालाच राहत नाही. मला चेंज दरवर्षी चेंज करायला आवडतं. 2-3 वर्ष झाले की मग असं वाटतं नवीन काहीतरी ट्रेंड येईल आणि असं वाटतं बापरे ते घेऊ आपण, चला आता हे राहू दे, असं मनात इच्छा येते. तिथे सगळ्यात अगोदर ना तुम्हाला ह्या बघा किती सुंदर अशा बांगड्या आहेत. याला आपण तोडे म्हणून सुद्धा घालू शकतो. तो लॉकच्या आहेत बघा, इथे लॉक दिलेलं आहे. तर बांगड्या होत्या आमच्याकडे मागच्या वर्षी आम्ही घेतले होते साईडचे जे कंगन ते, पण हे आम्ही पायात घालायसाठी तोडे आहेत ना ते पायात घालायसाठीच घेतले दोघींना. ओपन कसं करायचं स्वाती? दाखवलं होतं ना दुकानामध्ये, आपल्याला नाही दाखवलं त्यांनी, आपण डायरेक्ट घेतले. ते मागचे जे आहेत आपले डायरेक्ट असं केलं का ओपन होतात. तर हे पहा, असा ओपन करायचा, इथं स्क्रू आहे याला. ते नंतर समजलं आम्हाला, स्क्रू ढिल्ला केला म्हणजे फिरवला तर ओपन. याची जी क्वालिटी आहे ती इतकी मस्त आहे ना. हे पहा, ही मण्यांची डिझाईन वगैरे, मशीन मनी हे आहेत सगळे, मण्यांवर सुद्धा अशी डिझाईन दिलेली आहे, खूप छान आहे. बघा डिझाईन पाहूनच आम्ही घेतले हे मस्त. फक्त इथं आहे ना, इथं स्टोन दिलेले आहेत दोन्ही साईडनी, नाहीतर नाही एकच साईडनी हे बघा, आणि बाकी सगळ्या प्लेन आहेत. मेन मीन्स ह्या मण्यांची जी डिझाईन आहे ती खूप उठाव आणि सुंदर दिसते.
त्याला तोडे म्हणून पण घालू शकतो आणि बांगड्या म्हणून पण घालू शकतो असं ते दुकानवाल्या ताई म्हणत होत्या. तर हो घालू शकतो आपण हे ना ग, कारण आपल्याकडे अगोदरच्या अशा आमच्याकडे बांगड्या आहेत. तर आम्ही विचार करू नऊवारीवरती तोडे छान दिसतील. तर बघू आता ज्यावेळेस आपण गौरींचा मेकअप करणार आहोत ना त्यावेळेस आपल्याला कळेल की कसं कुठं काय घालायचं, आयडिया लावता येईल. त्यानंतर इथं पहा हे मंगळसूत्र आहेत गौरींसाठी. तर मंगळसूत्र पण होते आमच्याकडे अगोदर, पण तरी सुद्धा आम्ही हे आणलेत पहा. खूप सुंदर म्हणजे अगोदर जे होते ते आम्ही स्वतः हाताने बनवलेलेच घालत होतो आम्ही त्यांना. पण आता बऱ्याच दिवसांपासून म्हणजे 6 वर्षापासून तेच वापरले. तर वरच म्हणजे चेंज करत होतो आम्ही मधून मधून, म्हणजे दुसरं आणून घालत होतो. पण जे लॉंग होतं ते आम्ही बनवलेलंच घालत होतो. हे बघा याची सुद्धा क्वालिटी खूप मस्त आहे. आणि हे जे लॉंग आहे ना हे तर पहा हे दोन्हींची सुद्धा डिझाईन सेम आहे, कारण दोघींसाठी 2 सेम घेतलेत. आणि काही वर्ष गौरींला घातल्याच्या नंतर आम्हाला दोघींना होतील सेम घालायला. हा मग त्यांना नवीन. हा तर हे बघा हे असे लॉंग आहेत. हे म्हणजे कुळी मंगळसूत्र आहेत ना, हे घातल्याच्या नंतर खूप लॉंग येतात तसे घेतलेले आहेत आम्ही. हे तर हे लॉंग ना मुद्दाम ना घेतलेत, कारण वरचे जे सेट आहेत ना गौरींचे ते बरोबर असे स्टेप पडल्या पाहिजेत. तुम्हाला पुढे दाखवते मी. आणि हे एक मंगळसूत्र आपल्याला 1100 रुपयाला पडले ना. एक मंगळसूत्र 1100 रुपयाला. आणि ह्या ज्या बांगड्या आहेत ना ह्या 500 रुपयाच्या 2. ह्या 500च्या 2 म्हणजे 500 रुपये जोडीच्या ह्या बांगड्या आहेत. हे एक मंगळसूत्र 1100 रुपये. म्हणजे हे गॅरंटीचे दागिने आहेत, लोकल नाही आहेत, त्याच्यामुळे थोडेसे याचे रेट जास्त आहेत. ही गौरींची सगळी ज्वेलरी आज पुढे दाखवते. तर ही ना कापड बाजारामध्ये महावीरच्या साईडला त्याच लाईनला जी छोटी लाईन आहे ना तिथेच बँटेक्सचं स्पेशल एक दुकान आहे. छोटंसंच दुकान आहे, पण तिथं भरपूर साऱ्या अशा वस्तू आहेत की ज्या गॅरंटीच्या आहेत आणि खूप चांगल्या निघतात. बऱ्याच वर्षापासून आम्ही तिथं घेतो. तिथं इयरिंग्स पासून छोट्यातले छोटी वस्तू म्हणजे खूप व्हरायटी पाहायला मिळते त्या दुकानामध्ये. तर तिथनंच आम्ही घेतलं. हे आम्ही त्या शॉपमधनं नाही घेतलेले, हे दुसऱ्या शॉपमधनं घेतले. थोडस इथं पॅक झालंय. हे पहा इथंच लक्ष्मीचीच डिझाईन आहे, हारावरतीच लक्ष्मीची डिझाईन आहे. आणि दुसरा सुद्धा तसाच आहे, कारण दोघींसाठी सेम सगळी ज्वेलरी खरेदी केलेली आहे. तर याची जी डिझाईन ही जी म्हणजे डिझाईनची कलाकारी आहे ना खूप सुंदर आहे. बघा हे छोटे छोटे मोर आहेत सगळे इथं. त्यानंतर इथं सगळं लक्ष्मी मातेचंच हे चित्र आहे बघा, म्हणजे मूर्ती थोडक्यात त्यांनी इथं केली. आणि इथं पण खाली पण ही मूर्तीच आहे ना ग देवीची मूर्ती कमळामध्ये बसलेली. कमळामध्ये, ही पण कमळामध्येच बसलेली. दोघी सेम आहेत, फक्त इकडे वरती मोठी आहे आणि इथं खाली छोटी आहे. घातल्यानंतर खूपच छान दिसणार आहे, ते विषयच नाही काय. तर हे हार कितीला, हा हार सुद्धा आम्हाला एक ना 1,500ला बसलाय. 3,000चे 2. याची सुद्धा गॅरंटी आहे ह्या हारांची सुद्धा. तर हे कॉपरचे जे दागिने आहेत ना गॅरंटीचे ते थोडेसे कॉस्टली जातात, कारण अगोदर पण आमच्याकडे आहेत. आपण लोकल 400-500 रुपये घेण्यात आणि हे घेण्यात भरपूर फरक असतो. थोडक्यात म्हणता येईल ना 1 टाइम इन्व्हेस्टमेंट ते आहे. कापड बाजारामध्ये लक्ष्मी एक दुकान आहे पहा, महावीरच्या समोरच आहे. वरती जे गाळे आहेत ना तिथं ही ज्वेलरी मिळते. थोडीशी कॉस्टली असते, पण 8 वर्ष 10 वर्ष त्या ह्या दागिन्यांना काहीच होत नाही. एक हार आहे माझ्याकडे गेल्या 8-9 वर्षापासून आहे, त्याचे फक्त 1-2दा मधले जे आहेत ना ते स्टोन पडलेत. बाकीची त्याची जी कलर शाईन आहे ना जशीची तशीच आहे, कारण ते थोडंसं म्हणजे क्वालिटी पाहून घेतला होता. तर त्या दुकानामध्ये थोडेसे तुम्हाला हे जे कॉपरचे दागिने आहेत ना ते महाग मिळतील, पण त्याची कलरची वगैरे फुल गॅरंटी असते. अजिबात कलर वगैरे जात नाही. तर तिथं जाऊन बघा तुम्ही लक्ष्मीमध्ये, तिला सुद्धा खूप तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतील. आणि मेन मीन्स सामानाची खूप क्वालिटी म्हणजे ह्या ज्वेलरीची. आता पुढचा आपण पाहूयात हार. नंतर इथं पहा चोकोर आहेत हे सगळ्यात वरती घालण्यासाठी. तर हे सुद्धा दोघींसाठी सेम आहेत चोकोर. तर हे सुद्धा दोन्ही चोकोर आहेत ना सेम आहे. हे 750 रुपयाला हे 2 चोकोर आम्हाला बसलेत. तर इथं पहा हे म्हणजे गौरींचं कसं इथं मानेला वगैरे हे न व्हावं त्याच्यासाठी ना, म्हणजे इझिली टर्न व्हावं, इथं त्यांनी कड्या दिलेल्या आहेत, लॉक दिलेले आहेत. आणि ठुशी वगैरे पण आहे आमच्याकडे गाडीची मागच्या वर्षीची, पण म्हटलं ह्या वर्षी याच्यावरती ते मॅच होणार नाही म्हणून मग हेच त्यासाठी स्पेशल घेतले. त्यानंतर इयरिंग्स वगैरे पण आहेत. इयरिंग्स नॉर्मलच आहेत हे बघा असे, ते पण दोघींचे सेमच आहेत. त्यानंतर पुढची आणखी ज्वेलरी ओपन करते मी. तर हे सुद्धा 2 हार आहेत ना गौरींसाठीच आहेत. तर आता याचा पूर्ण सेट तुम्हाला लावून मी दाखवते, पण ज्यावेळेस आता गौरींना घालू त्यावेळेस तुम्ही पाहतालच. पण सध्या आता फक्त तुम्हाला ठेवून सुद्धा मी दाखवणार आहे, जेणेकरून ज्या ताई बसवतात आणखी खरेदी कुणी केलेली नाही गौरींची, 1 दिवस आहे आपल्याकडे अजून 1-2 दिवस, तर जाऊन तुम्ही मार्केटमधनं घेऊ शकता. तसं तर 90% सगळ्यांची झालीच असेल. या आम्ही भरपूर अगोदर दाखवायला पाहिजे होतं, पण कसला सगळा गोंधळ ते राहूनच गेलं दाखवायचं.
तर इथं पहा अशा पद्धतीचे 2 सेट आहे. दुसरा सुद्धा असाच आहे, सेम ॲज इट इज आहे. हा किती पदरी? 3 4 5 6 7 8 9 10 11 पदरी हा आहे. आणि इथं सुद्धा हे जे पॅन्डल आहे ना, याची सुद्धा क्वालिटी बघा तुम्ही. आणि हे पॅन्डल आहे, इथं सुद्धा लक्ष्मी मातेचं चित्र आहे. तर या दोन्ही पॅन्डलवरती पहा तुम्ही किती सुंदर अशी मिनार भरलेली आहे. आणि दोन्ही इथं लक्ष्मी मातेचं चित्र आहे बघा इथं. तर हे पहा, हे आम्हाला 1000 रुपयाला एक बसलेलं आहे. हे 1000 रुपयाला आणि हे 1000 रुपयाला, दोन्हींचे 2. याची सुद्धा कलरची गॅरंटी आहे. त्याच्यानंतर इथं पहा हे 2 सेट आहेत. तर हे ना आवडले म्हणून घेतले आणि हे आम्ही स्वतःसाठीच घेतलेले आहेत. तर नऊवारीवरती म्हणा किंवा काठपदरी साड्या वगैरे असे ट्रेडिशनल दागिने आहेत हे. हा सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. हा सुद्धा सेट घातल्याच्या नंतर मेण्याची शाईन, हे जे मशीनचे मणी आहे, मण्यांवरची जी डिझाईन आहे आणि हे सुद्धा 12 पदरी ना. हा अट्रॅक्टिव्ह आहे खूप. म्हणजे हे मण्यांची जी मण्यांवरची डिझाईन आहे ना, आता तुम्हाला मोबाईलमध्ये एवढं कळत नसेल, पण जवळ नाही काम जे आहे ना याच्यावरती केलेलं खूप सुंदर आहे. तर हे सुद्धा 2 सेट सेमच आहे. 1000 रुपयाला एक असा हा सेट पडलेला आहे. याची सुद्धा गॅरंटी आहे. ज्यावेळेस आपले ट्रेडिशनल सण असतात, दिवाळी दसरा, त्यावेळेस हे छानच दिसणार आहे. आता असं नाही कळणार, ज्यावेळेस घालू त्यावेळेस तुम्हाला समजेल. खूप मस्त आहे हा सुद्धा. तर हे पहा, अशी ज्वेलरीची आमची शॉपिंग होती. आता गौरीचं त्याची तुम्हाला एक मी सेट बनवून दाखवते थोडक्यात. इथं पहा कसा सेट दिसणार आहे ते सुद्धा मी इथं ठेवून दाखवले. ते सगळ्यात आधी चोकोर ठेवलाय, त्यानंतर हा लक्ष्मीच्या डिझाईनवाला हार, त्यानंतर हा हार ठेवलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी हे मंगळसूत्र फार आम्हाला शोधावं लागलं, कारण हे मंगळसूत्र आम्हाला सगळ्यात खाली असं आलं पाहिजे होतं, म्हणून याची हाईट आम्हाला जास्त पाहिजे होती. तर हे मंगळसूत्र फार शोधलं आम्ही, 5-6 दुकानांमध्ये शोधलं. कारण याची हाईट आहे ना जी, ती भरपूर आहे आणि भरपूर हाईटवालाच लागत होता आम्हाला. जसं की हे सगळ्याच्या खाली आलं पाहिजे असं हेतूने आम्ही पाहत होतो. ते एकाच दुकानामध्ये आम्हाला हे मिळालेलं कोळी मंगळसूत्र असं म्हणतात, जे हाईटवाला असतं त्याला. तर हे पहा असं दिसणार आहे गौरीला घातल्याच्या नंतर. आता हे असं समजणार नाही, ज्यावेळेस घालू ना त्यावेळेसच याचा रिअल लुक कळणार आहे. आणि जे आम्ही हाताने दागिने बनवलेले आहेत ना, ते सुद्धा तुम्हाला ज्यावेळेस आम्ही ते सामान काढू ना त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्की दाखवू की कसे बनवले होते हाताने. आता याला परत असं सगळं व्यवस्थित ठेवून द्यावं लागेल स्वाती. तर चला आता शंकरपाळे बनवायला घेतलेले आहे. तर सकाळची सगळे कामं आवरली, तर इथे एक परात घेतलेली आहे. आणि घरातल्या कुठलाही एक छोटा बाउल किंवा छोटं पातेलं असं माप आपण करू शकतो. तर इथं पहा मीडियम साईजचा ना एक छोटा मी टॉप घेतलेला आहे, म्हणजे डोंगा घेतलेला आहे. आणि ते गच्च भरून मी इथं चाळलेला मैदा, याच्यामध्ये 3 हा जी वाटी आहे ना, ही मोठ्या साईजची वाटी म्हणता येईल. तर 3 वाट्या ह्या गच्च भरून मी मैदा इथं घेतलेला आहे. मैदा अगोदर मी व्यवस्थित असा चाळून ठेवला होता. तर ज्या वाटीने इथं मैदा मोजलाय ना आपण, तर त्याच वाटीने मी आहे ना आता बाकीचे साहित्य मोजणार आहे. तर थोडीशी वेगळी पद्धत आहे ही शंकरपाळ्याची. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये छोट्या वाटीच्या प्रमाणात करून पाहू शकता. आणि चांगले झाले, तुम्हाला आवडलेच तर थोडंसं प्रमाण वाढवू शकता. तर त्याच वाटीने पहा मी तर पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे. पाऊण वाटी पिठी साखर घेतल्याच्या नंतर त्याच वाटीने पुन्हा पाऊण वाटी इथं पाणी घेतलेलं आहे. पिठी साखरेमध्ये पाणी ओतलंय. आणि त्यानंतर जी सेम वाटी आहे तिनेच पाऊण वाटी इथं तूप घेतलेलं आहे, गावरान तूप आहे हे. आता हे सगळं मी एकत्र करते. आणि एकत्र केल्याच्या नंतर छान असं गॅसवरती याला एक जी पिठी साखर आहे ना ती उकळी येईपर्यंत ठेवते. हे एकदम याचा पाक वगैरे करायचा नाहीये. तर डायरेक्ट तुपामध्ये कडकडीत मोहन टाकून सुद्धा शंकरपाळी करतात, पण हे अशा पद्धतीने मी करते, आवडतात सगळ्यांना. त्यामुळे मग मी हीच पद्धत काही गेल्या वर्षापासून 4-5 वर्षापासून फॉलो करते. कधी कधी काय होतं, तेलात टाकल्याच्या नंतर शंकरपाळे म्हणजे असे फिसकटतात, जास्त कडक होतात. तर ही एकदम परफेक्ट पद्धत आहे. तुम्ही जर तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करा. तर इथं पहा पाणी छान उकळलंय, तूप साखर आपली छान अशी मेल्ट झालेली आहे. पाक बनवायचा नाही, हे सगळं एकजीव झालं की लगेच मी इथं गॅस बंद करणार आहे आणि थंड होऊ देणार आहे. याला पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला बाकीची पुढची प्रोसेस करायची आहे. तर थोडंसं मैद्यामध्ये ना 1 चिमूटभर 2 चिमूटभर मी इथे मीठ टाकलेलं आहे. गोडाचा कुठलाही पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की त्याची टेस्ट वाढते. त्यानंतर थंड झाल्याच्या नंतर ना हे सगळं मी एकदा गाळून घेते, कारण अगोदर ना मी विसरले गाळून टाकायचं. साखर वगैरे थोडीशी चाळायला पाहिजे होती पण विसरले, त्यामुळे मी आता चाळून घेते. पूर्णपणे हे सगळं आहे ना तूप पाणी साखर छान असं थंड झाले. हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. एवढ्याच पाण्यामध्ये शंकरपाळ्याचं आता पीठ मळून घेणार आहे मी. तर इथं पहा थोडं थोडं ऍड करत मी हे छान असं पीठ कालून घेते. इतक्या पाण्यामध्ये एकदम परफेक्ट असे शंकरपाळे होतात. एक्स्ट्रा अजिबात याला पाणी वगैरे काहीही लागत नाही. एवढ्याच पाण्यामध्ये मी छान असं पीठ मळून घेणार आहे. थोडं थोडंच टाकणार आहे तरी सुद्धा जरी एवढ्या पाण्याच्या प्रमाणात पीठ परफेक्ट होते तरी सुद्धा ऍड करताना मी थोडं थोडंच कालून पीठ मळून घेते.
तर दिवाळीच्या फराळांमधला ना हा एक पदार्थ खूप असा सगळ्यांचाच फेवरेट आहे, शंकरपाळे. आमच्या घरात तर खूप आवडीने सगळेजण खातात आणि सगळ्यांनाच आवडतो आवडीने. छान जर झाले ना तर अगदी खारीसारखे खुसखुशीत शंकरपाळे जर असले तर घरात उरतच नाहीत. सगळ्यात अगोदर तर आमच्या घरात शेव आणि शंकरपाळे हे 2 वस्तूच संपतात. त्यानंतर अनारसे एक, ह्या 3 वस्तू खूप आवडीने सगळेजण खातात. तर इथं पहा पीठ मळून ठेवले मी. तितक्याच पाण्यामध्ये मी पीठ मळले. 1 हात घोट फक्त याच्यामध्ये उरलेला आहे, ते पण नंतर जर मला वाटलं, पण शक्यता लागणार नाही इतक्याच याच्यामध्ये छान असं पीठ भिजणार आहे. आता याला मी 1 ते 1.5 घंटा जवळजवळ तसंच ठेवणार आहे. तोपर्यंत इकडे शेवेचं पीठ कालून घेत आहे मी, शेव सुद्धा करायची. तर इथं 1 kg बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकलेलं आहे. थोडासा ओवा हातावरती असा कुस्करून टाकलेला आहे. आणि बस एवढे सिंपल पदार्थ शेवेमध्ये आम्ही टाकत असतो. एक्स्ट्रा दुसरं काही टाकत नाही. लसूण वगैरे काही जण मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं म्हणजे पाणी वगैरे चाळून शेव करत असतात. पण ही अशी सिंपल मुलं खातात म्हणून आम्ही अशाच पद्धतीने बनवतो. आणि त्यामध्ये आता थोडं थोडं करत मी पाणी ॲड करत आहे. शेवेमध्ये ना तांदळाचं पीठ सुद्धा कुरकुरीत होण्यासाठी टाकलं जातं, पण अशी या पद्धतीने केली ना तरी अगदी छान कुरकुरीत होते. एकदम जास्तही तोंडात घातल्याच्या नंतर तोंडाला वरती लागते तितकी कुरकुरीत नको आहे म्हणून मी याच्यामध्ये दुसरं काहीच टाकलेलं नाही. थोडंसं तेल टाकले आणि पहा अशा पद्धतीचं जसं भज्याला पीठ कालवतो ना तसंच मी इथं शेवेसाठी पीठ कालून घेतलेलं आहे. शेव बनवण्याच्या भरपूर साऱ्या पद्धती आहे, पण ही जसं की लहानपणापासून आईची आजीची पद्धत अशीच आहे. पाहत हीच आलेलं आहे आणि लहानपणापासून टेस्ट आवडीने हीच शेव खाल्लेली आहे, त्याच्यामुळे हीच आवडते. आणि अशीच पद्धत आम्ही पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत, कारण खूप मस्त होती अशा पद्धतीची शेव. तर छान अशी दुपार झाली आणि आका आमच्या इकडे बसल्यात बघा. आणि जेवण खावणं सगळ्यांची झालेत, सगळं आवरलंय. आणि मग आता घेतलंय फराळाचं बनवायला. रुद्राचं आणि ध्रुवाचं तिकडे चाललंय पोहायचं काम आणि आम्ही मात्र इकडं बाहेर हवेला घेतलंय सगळं करायला फराळाचं. आणि सकाळी काय झालं की काम आवरता ना सगळं पीठ वगैरे मळून ताईंनी ठेवले होते. म्हणले मग सगळं आवरूसपर्यंत छान असं पीठ भिजते सगळ्या तिन्ही पण. आणि मग इकडंच घेतलंय हवेला. जसं की आम्ही दरवेळेस काय करत असतो, दिवाळी असू आणि अशी काही मोठं करायचं म्हणलं ना की हवेलाच घेत असतो. आणि सगळ्यात पहिले घेतलेत शंकरपाळी बनवायला. तर मग आता 2 पोळपट घेतलेत म्हणलं आणि दोघीकडून दोघी पटापटा लाटून कापून तळू. इकडे बघा मस्तपैकी मोठी शेगडी आणून इथं जॉईन केली आणि कढई पण मोठी आता, कारण अशा कामाला आहे ना अशा कढया आणि या शेगडी चांगली फायदेशीर ठरतात. आणि हवा नाही लागावं म्हणून आमच्या साहेबांनी बघा कसं पेटी आणून ठेवली इथं. म्हणले हवा नाही लागणार तुम्हाला. आता घेतोय शंकरपाळे लाटून. तर हे पहा अशी चपातीला आपण जशी पोळी करून घेतो ना तसं करून घेतलेलं आहे, उंडा करून घेतो तसा. आणि आता याची मी जाडसर पोळी लाटते. याने काय होतं, शंकरपाळ्यांना छान अशा लेयर्स पडतात, खुसखुशीत होतात आणि दिसायला सुद्धा अगदी छान दिसतात. तर इथं शंकरपाळ्यासाठी ना आपल्याला एकदम जास्त तेल तापलेलं नाही पाहिजे, नॉर्मल पाहिजे. नाही तर शंकरपाळे काय होते तर वरनं असे जळकट दिसतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. तर इथं हलकसं तेल तापलंय, त्याच्यामध्ये मी आता टाकून घेते. तर मी देऊ राहिले लाटून आणि ताई कट करू राहिले. इकडे तळायचं पण काम चाललंय. आणि हे पहा हे आलंय आमचा ध्रुव तिकडे पोहायचं शिकू राहिले रुद्राला. आणि हे काय मध्ये मध्ये करतोय, नको मला नको म्हणतो, या स्वतः उतरत नाही आणि दुसऱ्याला रुद्राला म्हणतो याला टाक विहिरीत, याला टाक विहिरीत. असं आहे आगाव. तुम्हाला सगळ्यांना सांगते आमच्या ताईच्या हातचे शंकरपाळे फेमस आहेत बरं का. फेमस म्हणजे घरामध्ये फेमस आहेत सगळीकडे, कारण तिथं पण होती उडीसाला ना. तर दिवाळीच्या वेळेस कधी दिवाळीच्या टायमाला फोन केला का काय करते का ताई, तर ही म्हणजे 8-8, 9-9 किलोची शंकरपाळे बनवायची आणि सगळ्यांना डब्यामध्ये पार्सल ते भरायचे आणि घरोघरी द्यायचे मिठाई म्हणून. म्हणजे सगळंच फराळाचं, एवढं फराळाचं करत. हलवाई झालेली आहे मी आज आचारी. आज आचारी फक्त खुर्चीची कमी आहे, खुर्चीवर बसून. अरे बाळा बाप्पाचा प्रसाद आहे आता नाही खायचं. शंकरपाळ्याला ना असाच कलर येऊपर्यंत मी तळत असते, जास्त नाही. कारण मग जास्त तळलं ना आपण की ते अजून डार्क होतात. तर याची कुकिंग प्रोसेस आतमध्ये चालू असते जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत. त्याच्यामुळं असाच कलर मध्ये मी काढते. तर शंकरपाळे अगोदर तळून घेतले आणि नंतर म्हटलं मग तिखटाचा पदार्थ तळावा. अगोदर तिखटाचा पदार्थ तळा एकाच तेलामध्ये की नंतरचा पदार्थ मग आहे ना म्हणजे तिखट पदार्थ गोड लागतो, त्याच्यामुळे गोड पदार्थ आधी तळून नंतर तिखट पदार्थ तळला की मग टेस्ट चेंज होत नाही. तर शंकरपाळे इथे मस्त असे पहा किती खुसखुशीत झालेले आहेत. तुम्हाला एक तोडून सुद्धा मी दाखवते. छान अशा लेअर सुद्धा आलेल्या आहेत आणि शेव सुद्धा इथं झालेली आहे. डब्यामध्ये मी ना कुच करून ठेवली, कारण वातावरण पावसाचं असं आहे ना
की लगेच असं थोडंसं लूज पडल्यासारखं होतं. त्याला वरनं एक कॅरीबॅगचा पेपर लावून वगैरे पॅक करणार आहे आता मी. तर आता 5 वाजलेत करेक्ट आणि आमचं सगळं बनवून झालंय. 2च आयटम बनवून झालेत, आता बाकीचे राहिलेले उद्या करू. आणि तेलाच्या वासाने घरात जर असलं असतं ना, आता इतकं डोकं उठलं असतं ना. बाहेर मोकळ्या हवेला, त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही. आणि कोणतं सोपं नाही, घरात घेतलं तर वासाने थोडंसं हे होतं आणि बाहेर घेतलं तर बसून करायची सवय नाही. किचन मध्ये उभ्याने काम करायची सवय असती, पण आता बसून केल्यामुळे असं वाटतंय कधी उभा राहील. तर चला, हा होता आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो.